माई किती सांभाळून घेतात ना रे नानांना. माई नसत्या तर मोरे काकांच्या बातमीने नाना एकदमच खचले असते. हो, केवढा आधार देतात ते एकमेकांना. त्यांच्या आयुष्यात कधीच वादळ आली नसतील, भांडणं झालीच नसतील. आमच्या समोर तर कधीच नाही झाली. हा, पण एकदा नानाच सांगत होते. काय? पूर्वी म्हणे नाना पण खूप तापट होते आणि माई पण तितकीच तापट होती. मग ठिणग्या उडायच्या आणि माई म्हणे खूप हट्टी पण होती. अय्या, काय सांगतोस? मग काय, नॅचरली छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडायचे, इगो प्रॉब्लेम्स व्हायचे. मग नानांनी एकदा ठरवलं की हे सगळं बदलायचं. पण एकदम कसं काय? त्यांच्या ऑफिसमध्ये जी ट्रेनिंग सेशन्स व्हायची ना, त्यातल्या एका सेशन मध्ये बदलाविषयी म्हणजे चेंज विषयी लेक्चर होता. तर त्या लेक्चर मधलं एक वाक्य नानांच्या मनात जाऊन बसलं. कोणतं? काही बदल हे आपोआप होतात नैसर्गिकपणे, पण काही बदल हे जाणीवपूर्वक करावे लागतात. आणि असा जाणीवपूर्वक बदल करण्यात जर तुम्ही यशस्वी झाला तर समजायचं की तुम्ही तुमचं आयुष्य योग्य मार्गावर आणलेलं आहे. राईट. मग नानांनी माईला समोर बसवलं आणि तिला सांगितलं की बघ, आपल्याला आपल्या आयुष्यात जर सुख आणि शांती हवी असेल तर आपल्याला आपल्या स्वभावामध्ये, आपल्या ॲटिट्यूडमध्ये जाणीवपूर्वक बदल करावा लागेल, दोघांनाही. आता तू सांग मी काय बदलायचं आणि मी सांगतो की तू काय बदलायचं. हाऊ स्वीट. अर्थात सोपं नव्हतं ते प्रत्यक्षात उतरवायला, पण एकमेकांच्या जोडीने ते करता करता त्यांचा ओव्हरऑल ॲटिट्यूडच बदलला. त्यांना स्वतःच हसू यायला लागले आणि मग जादूची कांडी फिरली आणि ती जादू अजूनही टिकून आहे. किती गोड आहे हे आदित्य. आपल्याही आयुष्यात फिरली आहे ना आता. जादूची कांडी फिरली आहे ना. हो. मेघना, काही वर्षांनी, काही म्हणजे खूप वर्षांनी आपली मुलं आणि आपल्या सुना आपल्याविषयी असेच बोलतील, है ना? हो. पण ती पिढी बहुतेक आई बाबा नाही, आदित्य मेघनाच म्हणतील आपल्याला.